रामकृष्ण हरी. प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करते. आता बघा, आषाढ महिना संपत आलेला आहे जवळजवळ, आणि जे नॉनव्हेज खाणारे आहेत ते बघा आज खूप प्रमाणात, म्हणजे त्यांचा मोठा सण असतो, अशाप्रमाणे ते नॉनव्हेजचा बेत करतात. तसंच आपण व्हेज आहोत, तर व्हेजवाल्यांसाठी बघा स्पेशल अशी एक रेसिपी केलेली आहे. बघा, ते नॉनव्हेजसुद्धा मुलं सोडून या रेसिपीकडे धाव घेतील अशी ही आपली टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे. बघा, मी आज तुम्हाला दाखवणार आहे व्हेज मंचुरियन. बघा, मंचुरियन करण्यासाठी इथे मी हा कोबी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि हा मी व्यवस्थित कट करून घेते. कोबी तुम्हाला शक्य असेल तेवढा तुम्ही बारीक कट करून घ्यायचा आहे. तुम्ही खिसणीने खिसला तरीही चालतो आणि असा बारीक कट करून घेतला तरीही चालतो. बघा, अगदी शक्य असेल तेवढा मी हा कोबी बारीक कट करून घेते. बघा, अशा प्रकारे व्यवस्थित असा मी कोबी बऱ्यापैकी शक्य असेल तेवढा मी बारीक कट केलेला आहे. हा कोबी बघा, बरेच जण मिक्सरमध्ये सुद्धा घालून तो बारीक करून घेतात, परंतु मिक्सरमध्ये घातल्यामुळे ना त्याच्यात जे कोबीमध्ये मॉइश्चर असतं त्यामुळे त्याचं थोडंसं पाणी सुटलं जातं आणि ते पाणी आपल्याला बाजूला काढावं लागतं. म्हणून मी शक्यतो हा कोबी बारीक असा कट करून घेते, जेणेकरून त्याच्यातलं पाणीसुद्धा आपल्या शरीरामध्ये जाईल. कारण कोबीमध्ये आपल्या विटॅमिन डी खूप प्रमाणात असते, त्यामुळे आपण त्याचं पाणी देखील खाल्लं पाहिजे. आता मी त्या मंचुरियनमध्ये घालण्यासाठी कांदा देखील कट करून बारीक त्यामध्ये टाकलेला आहे. आणि बघा, जे हॉटेलमध्ये किंवा गाड्यावर मंचुरियन मिळतं त्यामध्ये कांदा गाजर असं काहीही घातलं जात नाही आहे, परंतु आपली ही रेसिपी आहे ही थोडीशी हेल्दी देखील झाली पाहिजे. मुलं बघा, गाजर तर शक्यतो खायला नाहीच म्हणतात, म्हणून मी या मंचुरियनमध्ये गाजर देखील जरा असं बारीक कट करून टाकलेलं आहे. बघा, अशा प्रकारे सर्व बारीक असं कट करून घेतलेलं आहे. ते सर्व मिक्स करून एका ताटामध्ये काढलं. आता यामध्ये मी हे सर्व कट केलेलं साहित्य आहे, हे जवळजवळ एक 700 ते 800 ग्रॅम म्हणजे पाऊण किलो झालेलं आहे. यामध्ये मी एक 300 ग्रॅम मैदा घालणार आहे आणि एक 50 ग्रॅम कॉर्नफ्लॉवर घालणार आहे. हा कॉर्नफ्लॉवर जे आहे तो अगदी ऑप्शनल आहे, नसेल तरीही काही प्रॉब्लेम नसतो, परंतु त्यामुळे कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे आपले जे मंचुरियन होणार आहे ते असं कडक होतं. बघा, त्यामध्येच मी अद्रक लसणाची पेस्ट, ही लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे. बघा, हे सर्व मिश्रण आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण कोबी आणि कांद्याला बऱ्यापैकी पाणी सुटलं जातं, म्हणून हे आपण सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याप्रमाणे आपल्याला अंदाज येतो की किती पाणी लागेल. बघा, हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं करून आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत. गाड्यावर किंवा हॉटेलमध्ये जे आपण मंचुरियन खातो त्यामध्ये खाण्याचा कलर देखील टाकला असतो, परंतु खाण्याचा कलर बघा शरीराला अगदीच धोकादायक आहे. शक्यतो खाण्याचा कलर हा वापरू नये, म्हणून मी खाण्याचा कलर बिलकुलही वापरलेला नाही आहे. चवीमध्ये काहीही फरक पडणार नाही, फक्त कलरमध्ये थोडाफार फरक पडतो. तर मी ते बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे, त्यामुळे कलर इथे बघा जरासा लालसर आलेला आहे. हे आहे आपलं सामान ग्रेव्हीचं. बघा, व्यवस्थित असं ग्रेव्हीचे सर्व साहित्य मी कट करून घेतलेले आहे. आता सुरुवातीला मी तुम्हाला ग्रेव्ही करून दाखवते, म्हणजे आपले जे मंचुरियन तळून घेणार आहोत ते पटकन आपले ग्रेव्हीमध्ये टाकून पटकन खाता येतात. बघा, ग्रेव्हीसाठी मी प्रथम कांदा, लसूण आणि अद्रक पेस्ट टाकली. ते जराशी भाजल्यानंतर कांदा, शिमला मिरची आणि थोडंसं गाजर कट करून टाकलेलं आहे. हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. याला काही जास्त भाजायची गरज नसते. बघा, हे सर्व साहित्य आपलं बऱ्यापैकी हे भाजलेलं आहे तेलामध्ये. यामध्ये बघा तेल देखील फार कमी वापरायचे. यामध्ये मी टाकलेलं आहे रेड चिली सॉस.
आणि हा आपला सोया सॉस. रेड चिली सॉस म्हणजे त्यामध्ये थोडासा तिखटपणा असतो आणि सोया सॉस हा चवीला आंबट असतो, त्यामुळे तो योग्य अशा प्रमाणातच वापरायचा आहे. आता हे सर्व सॉस आणि आपलं हे जे साहित्य होतं ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. बघा, सॉसमुळे कलर देखील खूप छान आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला. आता हे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यामध्ये पाणी टाकून त्याची पेस्ट तयार केली होती. आता हे देखील आपण यामध्ये टाकलेलं आहे. हे बघा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे, कारण जे आपलं कॉर्नफ्लॉवर आहे त्यामुळे ना आपल्या ग्रेव्हीला दाटसरपणा पटकन येतो. 2 चमचे कॉर्नफ्लॉवरमध्ये साधारण 1.5 ग्लासाची ग्रेव्ही खूप छान प्रकारे होते. बघा, आपले जे रेड चिली सॉस आणि सोया सॉस जो आपण टाकलेला आहे त्यामुळे आपल्याला या ग्रेव्हीमध्ये मीठ टाकायची गरज नसते, कारण त्यामध्ये ऑलरेडी खूप प्रमाणात मीठ आणि चवीला देखील ते थोडंसं आंबट असते. त्यामुळे मीठ किंवा इतर काही चिंचेचा कोळ वगैरे काहीही टाकायची गरज नसते. थोडंसं ते आंबट असल्यामुळे ते रेडी आपली ग्रेव्ही छान होते. आता बघा, ग्रेव्ही तयार झाल्यानंतर मी एका कढईमध्ये तेल टाकून ते व्यवस्थित असं गरम करून घेतलं आणि त्यामध्ये हे आपले जे मंचुरियन आहे ते व्यवस्थित असं सोडून घ्यायचं आहे. तुम्ही याला वेगवेगळे आकार देऊ शकता. हॉटेलमध्ये गाड्यावर बघा हे छान असे गोल आकार त्याचे करून व्यवस्थित टाकले जातात, परंतु असे जरी टाकले तरी त्याला काही चवीमध्ये फरक पडला जात नाही. त्यामुळे जास्त काही त्याला कष्ट घ्यायची गरज नाही. आपण ज्याप्रमाणे कांदा भजी किंवा इतर कुठले भजी आपण सोडतो त्याप्रमाणे हे मी सोडून घेते. हे सर्व मंचुरियन आहे ते मी व्यवस्थित बघा, तेल व्यवस्थित म्हणजे चांगलं गरम झाल्यानंतरच यामध्ये आपण हे मंचुरियन सोडणार आहोत, नाहीतर ते सुटले देखील जातात. सुरुवातीला बघा अगदी व्यवस्थित अज्जात म्हणजे हलक्या हाताने हे आपण हलवून घेणार, जेणेकरून ते सुटले जाणार नाही आहेत. या मंचुरियनमध्ये बघा तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकता. बरेच जण बघा मैदा खायला नको म्हणतात, म्हणजे ते अवॉइड करतात की मैदा हा शरीरासाठी तसा पाहिला तर घातकच आहे. तर त्याऐवजी तुम्ही जरासा मैदा आणि जरासं तांदळाचं पीठ याचा देखील वापर करू शकता. बघा, हे आपले मंचुरियन छान असे तळले गेलेले आहेत. बघा, अजून एकदा मी हे मंचुरियन सोडले होते ते देखील आपले मंचुरियन छान असे तळलेले आहेत, अगदी खुसखुशीत कडक झालेले आहेत आणि आतमध्ये सुद्धा ते छान असे शिजलेले आहेत. बघा, हे मंचुरियन मी आता एका पातेल्यामध्ये टाकून घेते आणि त्यावरती मी ही आपली तयार झालेली ग्रेव्ही टाकून घेणार आहे, कारण मला अजून जे पीठ राहिलेलं आहे मंचुरियनचं ते देखील मला ते तळून त्यामध्ये ग्रेव्ही टाकायची आहे. त्यामुळे मी हे वेगळ्या पातेल्यामध्ये हे मंचुरियन मिक्स करत आहे. जर तुमचे सर्व मंचुरियन तळून झाले असतील तर ते तुम्ही त्याच कढईमध्ये देखील टाकून ते हलवून मुलांना देऊ शकता. बघा, हे आपलं ग्रेव्ही मंचुरियन तयार झालेलं आहे. बघा, दिसायला सुद्धा अगदी हॉटेलमध्ये मिळतं किंवा गाड्यावर मिळतं तशा प्रकारे हे झालेलं आहे. चवीला देखील खूप छान झालेलं आहे बघा, कारण त्याचा वास खूप सुगंध छान येतोय. यावरती आता आपण कट केलेली कांद्याची पात आणि जरासा कोबी मी टाकत आहे. बघा, असं मी हे डेकोरेशनसाठी केलेलं आहे. बघा, हे आपलं अगदी झटपट होणारं ग्रेव्ही व्हेज मंचुरियन तयार झालेलं आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर देखील करा. आणि तुम्हाला ही रेसिपी सोपी वाटली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी सोपी वाटली, अवघड वाटली किंवा यात काही चूक झाली, जास्त झालं. धन्यवाद.